देवी किर्लोस्करांच्या आदर्श मुलात ना तुम्ही, मग तरी तू हे सगळं केलंस? शोभत नाही रे तुला हे असलं वागणं. अपेक्षा नव्हती केली मी असलं काहीतरी करशील म्हणून. आता तुझ्या डोक्यावर ऑलरेडी तुझ्या आईचं कर्ज आहे, म्हणजे तुला तुझ्या आईचेच 50 लाख रुपये देणं आहे. त्यात आणखी तू त्या क्लब ओनरची पण उधारी करून ठेवलीस 10 लाखांची. अरे कर्जाचा डोंगर उभा राहिलाय तुझ्या डोक्यावर प्रीतम. बर, या सगळ्या कर्जामुळे तू दामिनीचा नेकलेस चोरलास. चोर झालास तू. शी. बर, चोर म्हणून तुझं मन नाही भरलं म्हणून आता ड्रग डीलर पण झालाय. अरे प्रीतम, काय करतोयस तू? काय करून घेतलंयस हे सगळं तू? हा, एका चुकीतून बाहेर पडण्यासाठी अजून एक दुसरी चूक करून ठेवलीस. असं किती पळणार आहेस तू तुझ्या चुकांपासून प्रीतम? एक मिनिट दिशा, तुला हे सगळं कसं माहितीये? तुझा काय संबंध आहे या सगळ्याशी? मला कसं माहित माझा काय संबंध आहे या सगळ्यांशी? असे फालतू प्रश्न कसे विचारू शकतोस तू मला? अरे मूर्खा, मीच तर घडवून आणलंय सगळं. माझाच प्लॅन आहे सगळा. मी सांगितलंय सगळं करायला या सगळ्या लोकांना. मग कसं वाटलं माझा प्लॅन? किती भारी अडकलाय सर तू माझ्या चाळ्यात. मला ना खूप मज्जा येते, खूप म्हणजे खूप जास्त मज्जा येते. का करतेस? हा, प्रीतम सोड. हा, का करतेस? मी जीव घेणार आहे तुझा. आता मी जीव घेणार आहे तुझा. प्रीतम सोड मला. हे बघ, तू माझा जीव जरी घेतलास आणि मी आज केले तरी तुला जेलमध्ये चढायला झोपच लागणार आहे. कारण तो व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहोचवण्याची पूर्ण व्यवस्था केलेली. पण प्रीतम, मी आता जर जिवंत राहिले तर मी तुला वाचवू शकेन. बाहुळट, गळा काय धरतोयस? हे बघ, मी जिवंत राहिले तर मी तो व्हिडिओ पोलिसांपर्यंत जाण्यापासून थांबवू शकते. फक्त त्यासाठी एक अट आहे माझी. तुला माझं सगळं ऐकावं लागेल आणि मी सांगेन तसं सगळं करावं लागेल. माझी एव्हरी ऑर्डर तुला फॉलो करावी लागेल, तरच मी तुला वाचवू शकेन. चले, या आधी पण तुझं कधी ऐकलं नाहीये, आताही ऐकणार नाहीये, कळलं? ॲज यू विश. मी तर चांगली हेल्प करण्याचा प्रयत्न करत होते, पण तुला तुझा हट्ट आणि तुझा माज सोडायचाच नसेल तर मी काय करणार? मी आता तुझा हा जो ड्रग डीलिंग वाला व्हिडिओ आहे ना. प्रीतम सर, काय झालंय? तुम्ही इतके अस्वस्थ का आहात? कसली काळजी करताय इतकी? मला असं वाटते की तुम्ही काहीतरी लपवताय. मला सांगा ना, काय झालंय? प्रीतम सर, तुम्ही फक्त माझे भाऊ नाही आहात, माझे दीर नाही आहात, तर माझे चांगले मित्र आहात. तुम्हाला माहिती आहे. मग तुम्ही मला सांगूच शकता ना. हे बघा, तुम्हाला जे काही बी वाटतंय ते तुम्ही मला सांगा ना, काय झालंय? तुम्ही कसली काळजी करताय? मी असं काळजीत नाही बघू शकत तुम्हाला. त्यामुळे मला सांगा, आपण काहीतरी मार्ग काढूया. तुम्ही बोला माझ्याशी प्लीज. काही नाही झालंय. हा, ते कामाची थोडीशी गडबड आहे ना, म्हणून जरासा गोंधळलोय मी. हे बघ पारू, हा ड्राफ्ट पूर्ण करणं खूप गरजेचं आहे. वेळ लागेल थोडा. हे बघा, मला तुमचं काहीच ऐकायचं नाहीये. माणसानं ना थोडासा आराम सुद्धा करावा. मग अशी जेवायला सुद्धा आला नाहीत तुम्ही. तुमच्यासाठी दूध आणलं, एवढं पिऊन घ्या. चला पटदिशी, चला. पारू, उद्या हे प्रेझेंटेशन सबमिट झालं ना की मग आपला प्रोजेक्ट सुरू झालाच असं समज. माझं स्वप्न पूर्ण होणार. तुम्ही ना एकदम देवीआईंसारखे आहात बघा. म्हणजे एखादं काम जर का डोक्यात घेतलं तर ते पूर्ण केल्याशिवाय शांत बसायचंच नाही. मग आईने असेच संस्कार केलेत आमच्यावर. कधी एकदा उद्याचा दिवस उजाडतोय असं झालंय. बरं ठीक आहे, चला आता.
पटापटा काम आवरा ना, झोपा पटदिशी. हा अहो प्लीज हे बघ, तू जाऊन झोप. मला हा ड्राफ्ट पूर्ण झाल्याशिवाय झोप काही लागणार नाही. ठीक आदित्य आहे सर्व दूध तरी प्लीज. हो मी पितो, तू ठेव, तू झोप जा. प्रीतम, कसला विचार करतायत? काय झालंय? बरं वाटत नाहीये का तुम्हाला? हा नाही नाही तसं काही नाही आहे. कामाचा लोड आहे, ऑफिसमध्ये कामाचा खूप लोड आहे, म्हणून मी थोडंसं टेन्शनमध्ये आहे. प्रीतम, कशाला एवढं कामाचं टेन्शन घेत आहे? बघा, सगळी कामं वेळेत पूर्ण होतील, नका काळजी करू. रिलॅक्स व्हा थोडं. मी कॉफी आणू का तुमच्यासाठी? थांबा, मी आणतेच, बसा. काय करू आता? प्रियाला पण इतक्यात काही सांगून उपयोग नाही. ती आधीच माझ्या त्या पैशांच्या प्रकरणावरून टेन्शनमध्ये आहे. त्यात अजून हे सांगितल्यावर तिला काय वाटेल माझ्याबद्दल? नाही नाही, नको, आता काही नकोच सांगायला. आता हे सगळं दिशाने केलंय, हे जर प्रियाला कळलं ना तर ती सरळ जाऊन तिला जाब विचारेल आणि काय त्या दिशाला चान्सच मिळेल. ती लगेच चवताळून उठेल. हे अजून त्रासदायक असेल. नको, आता काही बोलायलाच नको.